आता एक मोठी बातमी, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत कोल्हापुरातून पहिली रेल्वे अयोध्येकडे रवाना होतीये। पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तीर्थदर्शन एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतायत। तर तीर्थदर्शनासाठी कोल्हापुरातून 800 ज्येष्ठ नागरिकांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली। ही थेट दृश्य सध्या आपण कोल्हापुरातून पाहतोय। तीर्थदर्शनासाठी जाणाऱ्या सर्व भाविकांचं कोल्हापूर रेल्वे प्रशासनाकडून जंगी स्वागत करण्यात आलंय। तर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत कोल्हापुरातून पहिली रेल्वे ही अयोध्येकडे आता रवाना होतीये। पालकमंत्री हसन मुश्रीफ या ठिकाणी दाखल झाल्याची थेट दृश्य आपण सध्या टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून पाहतोय। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत कोल्हापुरातून पहिली रेल्वे ही अयोध्येकडे आता रवाना होतीये। पालकमंत्री हसन मुश्रीफ काही वेळातच या रेल्वेला आता हिरवा झेंडा दाखवणार आहे। तीर्थदर्शनासाठी कोल्हापुरातून 800 ज्येष्ठ नागरिकांची लॉटरी पद्धतीने निवड झाली आहे। तर हे सर्व तीर्थक्षेत्री जाणाऱ्या प्रवाशांचं कोल्हापूर रेल्वे प्रशासनाकडून जंगी स्वागत देखील करण्यात आले। ही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय कोल्हापूरमधून। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत कोल्हापुरातून ही पहिली रेल्वे ही अयोध्येकडे आता रवाना होतीये। यासाठी 800 नागरिकांची लॉटरी या पद्धतीने निवड करण्यात आली आहे। प्रवाशांमध्ये आता उत्साहाचं सध्या वातावरण पाहायला मिळतंय। कोल्हापुरातून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत पहिली रेल्वे ही अयोध्येकडे रवाना होते। यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे देखील या ठिकाणी आता दाखल झाल्याची थेट दृश्य आपण सध्या कोल्हापुरातून पाहतोय। अगदी थोड्याच वेळात पालकमंत्री हसन मुश्रीफ हे या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील। त्यामुळे ही दृश्य आपण सध्या पाहतोय। यावेळी प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळते। तीर्थदर्शन एक्सप्रेस अयोध्येकडे आता रवाना होते। ही दृश्य आपण सध्या पाहतोय कोल्हापूरमधून। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत कोल्हापुरातून पहिली रेल्वे ही अयोध्येकडे अगदी थोड्या वेळात रवाना होतीये। पालकमंत्री हसन मुश्रीफ यासाठी आता दाखल झाले। तरी दृश्य आपण सध्या पाहतोय। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत कोल्हापुरातून पहिली रेल्वे आता अयोध्येकडे रवाना होतीये। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आता या तीर्थदर्शन एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतायत। ही थेट दृश्य सध्या आपण कोल्हापुरातून पाहतोय। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत तीर्थदर्शन एक्सप्रेसला आता कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हिरवा झेंडा दाखवलाय। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत कोल्हापुरातून पहिली रेल्वे अयोध्येकडे रवाना होतीये। त्यामुळे आता प्रवाशांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय। यावेळी प्रवाशांचं कोल्हापूर रेल्वे स्थानकावरती रेल्वे प्रशासनाकडून जंगी स्वागत देखील करण्यात आलंय। कोल्हापुरातून पहिली रेल्वे अयोध्येकडे आता ही रवाना होतीये। ही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय। कोल्हापुरातून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत पहिली रेल्वे अयोध्येकडे रवाना होतीये। कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तीर्थदर्शन एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवलाय। त्यामुळे आज या यात्रेचा शुभारंभ होतोय। त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण सध्या असल्याचं पाहायला मिळतंय। यावेळी प्रवाशांचं रेल्वे स्थानकावरती रेल्वे प्रशासनाकडून जंगी स्वागत देखील करण्यात आलंय। ही थेट दृश्य आपण सध्या कोल्हापुरातून पाहतोय। तीर्थदर्शन एक्सप्रेसला कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हिरवा झेंडा दाखवलाय। त्यामुळे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत कोल्हापुरातून ही पहिली रेल्वे तीर्थदर्शन एक्सप्रेस ही आता अयोध्येकडे रवाना झाली आहे। थेट दृश्य आपण सध्या कोल्हापुरातून पाहतोय। कोल्हापूरमध्ये आता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तीर्थदर्शन एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवलाय। या यात्रेचा शुभारंभ आज कोल्हापूरमधून झालेला आहे। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या अंतर्गत कोल्हापुरातून पहिली रेल्वे अयोध्येकडे रवाना झाली आहे। कोल्हापुरातून पहिला शुभारंभ झालेला आहे, काय सांगाल? खूप आनंद आहे। मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेच्या अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून आपल्या आई वडिलांना एखाद्या तीर्थक्षेत्राचं दर्शन घडवावं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं जे स्वप्न आहे ती पूर्ण करण्याची योजना आणली होती। आज कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली ट्रेन
या राज्यातली जाते त्याचा मला मनापासून आनंद आहे. श्री प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी हे 800 यात्रेकरू आज जात आहेत. नाही, एकच टप्पा आत्ता तरी आहे 800 यात्रेकरूंचा आणि मला वाटतं 800 यात्रेकरू आज जात आहेत. तुम्ही भाषणामध्ये म्हटलं की रामनवमीला माझा जन्म झाला होता आणि यांचा शुभारंभ करण्याचं भाग्य मिळाले. श्रावणबाळ नावाची योजना मी आणली होती. श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना काशीचं दर्शनासाठी कावडीतून घेऊन गेले होते, त्याचाही मला आनंद आहे. त्याशिवाय रामनवमीला माझा जन्म झाला होता आणि आज अयोध्येला ही ट्रेन पाठवताना पालकमंत्री म्हणून माझा आनंद हा फार मोठा आहे. हे शुभ शकून आहे. जाणार आहे, मी जाणार आहे. जागा वाटपाबाबत काय चर्चा सुरू आहे सध्या, कधीपर्यंत जागा वाटप? मला वाटते येत्या 8-10 दिवसात घटस्थापनेनंतर जवळजवळ 90% जागा महायुतीच्या वाटप पूर्ण होईल. इचलकरंजीमध्ये एकदम कडक भाषण झालेलं आहे. अनेक गोष्टींचा तुम्ही परामर्श घेतलेला आहे. छाताडावर बसून पराभव करा असं सुद्धा तुम्ही म्हटलेलं आहे. काय सांगणार? नाही, ज्या वेळेला मैदानामध्ये पैलवान असतात त्यावेळेला असा पुसटचा डाव असता कामा नये. पूर्णपणानं त्याला डाव झाला पाहिजे आणि पूर्ण चितपट कुस्ती झाली पाहिजे. तर लोकांची इच्छा असते त्याप्रमाणे जनमताच्या याच्याप्रमाणे ती कुस्ती होईल. काल नेमका नेम कुणावरती धरलाय आणि सावध टप्प्यात आले असं म्हटलंय? नाही, मी सकाळी शूटिंग रेंजच्या उद्घाटन तेजस्विनी सावताजाला गेलो होतो त्यावेळेला मी सांगितलं की सावध टप्प्यात आलेला आहे. कोण सावध आहे? तुम्ही पवार साहेबांची फसवणूक केली अशा पद्धतीची टीका विरोधकांकडून आता मतदारसंघामध्ये केली जाते. त्याचं अनेक वेळा मी उत्तर दिलेलं आहे. 35 वर्षे मी पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून अनेक सुखदुःखामध्ये राहिलो. ज्यावेळा मस्काव काँग्रेस त्यांनी काढली त्यावेळेपासून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. अनेक निवडणुका झाल्या, अनेक सुखदुःख आली आणि या निमित्ताने काही ना काही गुरुदक्षिणा ही परतफेड मी केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.